आता राणीची कोणीही मदत करणार नाही. तर आपण येईपर्यंत जर तिच्या भाकऱ्या झाल्या नसतील तर बघाच मी तिची काय अवस्था करते. चला चला. सर, तुम्ही इथं कसं काय आलात? म्हणजे दार तर बंद आहे आणि ते वर आता काहीतरी पडलं. काय पडलं? मीच. काय? अगं नुसतं दार बंद नाहीये, लॉक पण करून ठेवलंय. मी कसं तरी टेरेसवरून चढतो. काय? ते सोड ना. तू ही पाटी काय गळ्यात घालून उभी आहेस? काढ ती पाटी. नाही, नको, राहू द्या. अगं पण का? अहो, मालती मॅडमने घालायला सांगितले ना. आता जोपर्यंत त्या म्हणत नाही तोपर्यंत नाही काढू शकत. आपण त्यांना अजून दुखायला नको. अगं पण आता इथे कोण बघतंय? आपण दोघंच होत ना. कोणाला नाही करणार. काढ. अहो, आपल्याला तर कळेल ना. हे बघा, मी असं खोटं नाही वागू शकत. ची आहेस ग तू राणी. आणि हे चिन्नी घालून काही होणार नाहीये. चल आपण डॉक्टरकडे जाऊ. नाही, ठीक आहे बघ. अगं वाढेल ते राणी. अहो, नाही वाटणार, काही होत नाही. बरी होईन मी. मला काम करू दे. अजिबात नाही हं. तू काही करणार नाहीयेस. तू मला सांग, मी सगळं करतो. तू फक्त घड्याळावर लक्ष ठेव. हे बघा, मी करणार आहे. मी करणार. अहो, नाही. हा काय हट्ट आहे? मी हट्ट नाही, तुम्ही हट्ट करताय. अगं पण मी जेवण बनवलं तर काय प्रॉब्लेम आहे? आपण मला करायला सांगितलंय ना, उगाच कशाला तुम्ही करताय? हो हॅलो, काही शूरवीर बनायची गरज नाही हा. एवढं हाताला दुखावलंय तरी पण करायचंय तुला? मला सांग, मी करतो. तुम्हाला सांगून येणार आहे का? तुम्ही उगाच काम वाढवून ठेवायला. अगं आपण दोघं मिळून भरभर करू ना काम. तुम्ही बरोबर करणार. हो मग माझी सगळी प्रॅक्टिस झाली. मी पण वस्तीत राहिलो. असायला काय झालं आता? काही नाही, ठीक आहे, करा तुम्ही. हा बरं, ते पाणी गरम करा आधी. ओके. कोमट करा. हो हो. पकड घ्या. सावकाश. सर, मी करून दाखवते. नाही नाही नाही, मला जमेल, मला जमेल. मी करतो. थांब. थांबा ना, मी करून दाखवते. हा.
वाजते साडे नवे नवे बरसे जसे हळूवार चांदणे हो फुलवी मला हे भोवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू तुम्ही काय असताय? हा ते लागले स्वीट. सोसवे नाता दोघातली दुरी आतुर मी का दूर तू ये साथ दे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू अरे वा, दमली. हो किती छान फुगलीये. हा. असं म्हणतात की आपलं जर कोणावर खूप प्रेम असेल ना तर भाकर फुगते. सोसवे नाता दोघात तुम्ही बघताय काय? चला आवरा, अजून भरपूर भाकरी करायच्यात आपल्याला. घ्या पीठ घ्या. साथ दे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू काय झालं? जास्त पेंग होत आहे. ठीक आहे. थांबा सर, मी टाकते. राहू द्या, शेवटचीच भाकर. बरं मी निघतो आता, नाहीतर आई येईल परत. हां ठीक आहे. बरं तुम्ही सावकाश जा, धडपडू नका कुठं. हो. हां
म्हणजे तुझंही तुझ्या माणसावर प्रेम आहे. काय रे काय झालं? आम्हा राणीला जो त्रास होतोय मला नाही बघवत आहे. आई काहीही केलं तिला त्रास द्यायचं थांबवतच नाही. अरे आणि मालकी एकदा चिडली की कोणाचंही ऐकत नाही. अहो पण हे अति होतंय आता. तिच्या हाताला लागलंय आणि ती सगळ्यांसाठी भाकरी थापायला सांगते. तिला तिला चटका काय देते. अब काही केलं आता आईला आपण आवरायला. अरे पण तिला आपण कसं आवरणार? मी तुला काही समजवायला लागलो, माझ्याशी वाद घालते. आणि तूही आता उघडपणे राणीची बाजू घेऊ शकत नाही. घरातल्या इतर कोणाची हिंमत नाही मालतीसमोर काही बोलायची. मला कळत नाही मालतीला कसं आवरायचं आणि कसा यातनं मार्ग काढायचा. तुम्हाला कधी असा प्रश्न नाही पडत का की आईला काय झालंय असं? काय एवढा राग आहे राणीचा तिला? पूर्वी अशी मालती नव्हती रे. पण आता चिडली ना मालती मालती नसते. बा ते काही असो, मला खूप वेगळं वाटतंय आज जे काही झालं त्यानंतर. म्हणजे का कोणास ठाऊक मला असं वाटतंय की आई हे सगळं मुद्दाम करते. तुम्ही कशाला? ती आहे ना. काय गे झाल्या का नाही तो अजून भाकऱ्या? सगळे आले तिथे जेवायला. ये पटकन. काय बघत काय बसलीस? वाढायला घे ना. हो हो. अरे घर आहे का काय आपलं? आपण इतकी वाईट माणसं आहोत. माणुसकी संस्कार आपण सगळे विसरलोत. ह्या बिचाऱ्या मुलीच्या हाताला लागलाय, त्रास होतोय तिला, तिलाच कामाला लावताय. तेव्हा साधे उपचार नाही, ती गळ्यात चिंदी अडकून ठेवली. काय संस्कार आहेत का काय? आता छोटी मोठी दुखणी यायचीच ना. आणि बाईचा जन्म आहे ना, असं लेचपेच राहून नाही चालायचं. काहीही झालं तरी काम हे करावंच लागतं. मग हाच न्याय सगळ्यांना लागू होतो. अमानुष आहे हे सगळं. खरं तर हा गुन्हा आहे. काय बोलताय तुम्ही? तुम्ही ना उगाच पराचा कावळा करू नका. चला जेवायला बसा. मला मान्य नाही. ज्याने कोणीला कामाला लावलं ना त्यानं खूप मोठा गुन्हा केलाय. जर त्याची शिक्षा मिळणारच. माझ्याकडे काय बघताय? नाही, मी असं काही वेगळं करायला नाही सांगितलेलं तिला. स्वयंपाकच करायला सांगितलाय. मग त्यात एवढं राग येण्यासारखं काय झालंय? मी काय तुम्हाला आज ओळखत नाहीये. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आता मला काही म्हणायचंच नाहीये. जे काय म्हणतील ना ते पोलीस म्हणतील. आणि मी पोलिसांना फोन लावतो. तू मालती विरुद्ध कंप्लेंट कर. हो हो, काय करताय तुम्ही हे? न्यायाशी जे वागतंय ना तो गुन्हा आहे. घरगुती छळ म्हणतात त्याला. डोमेस्टिक व्हायलन्स. अहो पण असं केलंय काय मी? ते तर तुम्हाला पोलीसच सांगतील. काय माझ्या विरुद्ध कंप्लेंट? आता हे अति होतंय. हा, मी काही चुकीचं केलेलं नाहीये. आणि तुम्ही विसरताय. तुम्ही जर माझ्या आणि राणीच्या मध्ये पडलात ना तर मी माझ्या जीवाचं काही वाईट कराल माहितीये मला. हेच पोलिसांना सांगा, कारण हाही गुन्हाच आहे.
आबा हो काय बोलताय तुम्ही? काही चुकलेलं नाही आईचं. एवढं काम तर करायलाच पाहिजे ना. तू आता तुझ्या आईला पाठीशी घालू नकोस. खरं तर तू राणीला जेवायला बसवायला हवंतस, तुला जेवायला वाढायला हवंतस. तू आपण काय करतोय त्याचा विचार करा. ती दुखऱ्या हाताने कसं काय करणार आहे सगळं? बघत काय उभा आहेस? पाठ सगळ्यांना. ही काही छळ छावणी नाहीये. आबा नाही नको, आम्ही वाढेन, काही नाही. हो हॅलो, तू सांगतेस म्हणून नाही करत आहे मी. आबांनी सांगितलंय म्हणून करतो. मी म्हणालो म्हणून नुसतं वाढू नकोस. उद्या गेला हॉस्पिटलला पण घेऊन जा. हो पण ती कोणाचं काही ऐकणार नाही. आणि हो, ज्या हातानं हिच्या गळ्यात पाठी अडकवलीस ना, त्याच हातानं ती काढ मानानं. आईकडे काय बघतोयस? काढ. ऐकून घेतो मग सगळ्यांचं अतिच चाललंय. तुम्ही असे का वागतोय माझ्याशी? कुठला बदला घेताय माझा? तुम्ही कशा वाकलायत ना ते बघा आधी. आबा ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही जे जे सांगताय ते सगळं ऐकतोय ना मी आता. हं? हे पोलीस वगैरे नको आबा प्लीज. मी आता कोणाचं काही ऐकणार नाही. आबा आबा प्लीज, हे अशा घरातल्या गोष्टी बाहेर जाणं नाही बरोबर वाटत. प्लीज. ठीक आहे, आत्ता थांबतोय मी. पण जर का पुन्हा असं काही घडलं, 100% पोलीस घरात असतील. तुम्ही ते जेवताना खरं बोलत नव्हतात ना? मला खोटं बोलण्याची सवय नाहीये. आपल्या घरात तुम्ही जे काही चालवलंय ना, ते भयंकर आहे, भयंकर. तुम्हाला तरी पटतं का हे सगळं? माडिकांच्या सोन्याच्या गळ्यात अवदसाची पाटी, तिचा हात दुखत असताना सुद्धा तुम्ही तिला भाकऱ्या थापायला लावल्यात. हो, स्वयंपाक करायचा. कोणाला फसवताय मला ती? मी तुम्हाला असंख्य वेळा सांगितलंय, स्वतःचं वागणं सुधारा, नीट वागा, पण नाही. तुम्हाला माझं ऐकायचंच नाहीये. माझ्याकडे काही पर्याय नव्हता. आता जे काही व्हायचं ते कायद्यानं होऊ दे. तेच तुम्हाला तुमच्या चुका दाखवतील. हो, असं काय बोलताय हो? माझं काही चुकत असेल तर तुम्ही सांगा ना मला. त्यासाठी पोलीस कशाला हवेत? आणि तुम्हाला माहितीये ना मी अशी का वागते ते. मला काळजी वाटते हो इंद्राची. हे कारण आहे कोणाचं तरी अमानुष छळ करण्याचं. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? अहो, तसं नव्हतं मला म्हणायचं. पण इंद्राला कोणी काही बोललं ना की मला सहन होत नाही. मी रागाच्या भरात काहीतरी करून जाते. तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही भान विसरा. तुमच्या बोलण्यानं इतरांना काय त्रास होतोय याचा तुम्ही विचार करणार नाही. तुम्हाला वाटत ते महत्वाचं, बाकी त्यांचं काय? अहो, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला ती. मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही. ए इंद्रा म्हणाला म्हणून, नाहीतर मी आजच सोक्ष मोक्ष लावणार होतो. हे बघा, मला माफ करा, पण हे बघा, माझ्याशी असं तोडून वागू नका ना. तुमच्याशिवाय आणि इंद्राशिवाय कोण आहे हो माझं? आणि मी जे काही करते ते तुम्हा दोघांचा विचार करूनच तर करते ना. तीच एकतर मी माझ्या चिकूला गमावलंय, तर मला तुम्हाला नाही हो गमवायचं. म्हणून मला सतत भीती वाटत राहते. हे कळतंय ना तुम्हाला? तरी पुन्हा पुन्हा त्याच चुका करताय तुम्ही. अहो, राणी सुद्धा आपल्या लेकीसारखी आहे. लेकीसारखं जपा तिला, सांभाळा तिला.
माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नसतो. माणूस आयुष्यातून एकदा निघून गेला ना, त्याची किंमत कळते. राणीची किंमत कळायला उशीर होऊ देऊ नका. मला त्या राणीची किंमत चांगलीच कळली. तिची किंमत आजही शून्य होती आणि कायम शून्यच राहील. मला तिला माझ्या इंद्राच्या आयुष्यातनं कायमचं हकलून द्यायचंय. मी ते लवकरात लवकर करणार आहे. घरचं तर मला कळलं झालंय काही, पण मला असं वाटतं आपण जरी नाटक करत राहिलो ना तर आपणच आपलं भांडं फोडू. म्हणजे ना काय तुम्हाला काय झालं? हा तुम्ही का असता? नाही म्हणजे तुला चान्स मिळालाय तर सगळं एकत्रच बोलून टाकतेस का तू? नाही तसं काही नाही, पण मला असं वाटतंय की आपण ना बोलता बोलता बोलून टाकू आणि मग सगळं आपलं काय झालं? सांभाळून चालत जाणार राणी. आता लागलं का? जोरात लागेल? अहो सोडा तुम्ही सर, हेच नाही करायचं आपल्याला. इथे काय प्रॉब्लेम आहे? अहो, त्या आईला नाही कळलं पाहिजे ना की मला लागलंय. उगाच तिचं टेन्शन वाढेल. जाऊ दे आता, मला किती दुखत असलं ना तरी तिला नाही दाखवायचं. हा ओके चला. आई कशी आहेस तू? आणि आता बुवांची तब्येत कशी आहे? काय हालचालच नाही ग त्यांची. आणि शुद्धी येतील ना ग ते. आई येतील ते शुद्धीवर. हा काही काळजी करू नका. माझं रोज बोलणं होतं डॉक्टरशी. ते म्हणालेत की थोडा वेळ लागेल पण सगळं व्यवस्थित होईल. आई तू नकोच करू काळजी. आणि आपण डॉक्टर साहेब म्हणत होतं का तुम्ही त्यांच्यापाशी जाऊन बसा, त्यांच्याशी बोला. तू जा ना ग आतबाई, तुझ्यावर त्यांचा लय जीव आहे ग. तुझा आवाज ऐकून जाग येईल त्यांना. काय माहित उठून बी बसते. जा की बाळा आत. हो बोल त्यांच्याशी. आम्ही जातो आत. हा तू नको काळजी करू. हे बघा, आपण होप्स सोडायच्या नाहीयेत. सगळं व्यवस्थित होईल. काळजी करू नका. राणी आम्ही आहोत इथे. हा सराव ही अशी कशी अवस्था झाली आहे बुवांची, मला नाही बघवत आहे. राणी, तूच खचून गेलीस तर आईंना कोण सांभाळणार? आपल्याला स्ट्रॉंग राहायला हवं. शेवटी आपल्यालाच सांभाळायचंय सगळ्यांनी. बस बुवांसोबत. मी डॉक्टरांना भेटून येतो. तू हवे काय होऊन बसले. थोडं तडताकट असणारे माझे बुवा. हो मला माहित, आता सुद्धा तुम्ही माझीच काळजी करताय ना. माझ्या लग्नाच्या दिवशी तुमच्या हातून इंद्रजित सरांचा अपघात होणार होता. हे जर सगळ्यांना कळलं तर असं संसार मोडेल का काय, असाच विचार करताय ना तुम्ही. वाव तुम्ही नका काळजी करा. हे बघा खरं काय आहे ना ते सगळ्यांना कळालंय. आणि आता तुमच्याविषयी कोणाच्याच मनात काही राग नाही. मी खरंच सांगते. तुम्ही कदाचित एक माणूस म्हणून चुकला असाल, पण एक बाप म्हणून नाही हो चुकलात. त्यावेळी तुम्हाला जे काय बरोबर वाटलं, जो योग्य पर्याय वाटला तो तुम्ही निवडलात. तुम्ही त्यावेळी बरोबर होतात ना. तुम्ही तुमच्या लेकीच्या सुखासाठी शेवटपर्यंत झटत राहिलात. बुवा तुम्ही लवकर बरे व्हा. बघा तुम्हाला आठवतं ना मी काय म्हणते? हा संकट समोर आली तर त्यांना काय दाखवायची? हा व संकट समोर आली की त्यांना बत्तीशी दाखवायची. हा ही अशी